हा आपला तेलघाना, हा 9 बोल्टी तेलघाना आहे. ह्या बोल्टवर मशीनची किंमत ठरली जाते आणि कॅपॅसिटी ठरली जाते. याला 15 HP ची मोटर आहे. PMFME मधनं हा तेलघाना घेतलेला आहे. इन्स्टॉलेशनसह आमचा 7 लाखावर या मशीनचा खर्च गेलेला आहे. आणि जवळजवळ 150 किलो तेलबिया एका तासाला याच्यात गाळून निघतात. 9 बोल्ट, याच्यामध्ये 4 बोल्टचं मशीन भेटतं आपल्याला, 6 बोल्टचं भेटतं, 9 बोल्टचं असतं, 12 बोल्टचं असतं. आणि आपल्या या मशीनला 15 HP ची मोटर आहे. सूर्यफूल घेतल्यानंतर पहिले हे टरफल वगैरे आलेले असतात सूर्यफुलाचे, ते आपण वाऱ्यावर देऊन बाजूला करून हे गाळलं जातं. आणि गाळण्यासाठी आपण याला फिल्टर गाळल्यानंतर आपण हे स्वच्छ होण्यासाठी फिल्टर वापरत नाही, तर नैसर्गिक पद्धतीनंच 1-2 दिवस भांड्यात ठेवून ते तेल निवळून देतो. म्हणजे ते फिल्टर केल्यासारखंच तेल होतं ते. ही सूर्यफुलाची पेंड, ही पेंड आपण 27 रुपये किलोनं जनावरांसाठी विकत देतो. ज्यांना म्हणजे ज्यांचा सूर्यफुलाचा घाणा आहे, म्हणजे ज्यांचा घाणा गाळलेला असतो, ज्यांचे घरी जनावर आहेत ते घेऊन जातात, पण ज्यांच्या घरी नाहीत ते इथं देऊन जातात. मग ती आम्ही ज्यांना कोणाला लागते त्यांना विक्री करतो. आणि आपलं हे सूर्यफुलाचं तेल, हे तेल आपण 250 रुपये लिटरनं विकतो. आणि समोर म्हणलं तरी गाळून देतो. म्हणजे जर कोणाला समोर गाळून हवं असेल तर समोर पण गाळून देतो. याच्यामध्ये काय भेसळीचा प्रश्नच येत नाही. याच्यामध्ये समोर गाळून नेल्यानंतर आहे असं तेल द्यायचं काढून प्रश्नच राहत नाही. आणि जरी आपण ठेवलं, आपण कशाची भेसळ करणार आहे त्याच्यात? डायरेक्ट गाळणार, निवळत ठेवणार आणि पॅक करून देणार. कोणकोणते तेल काढता तुम्ही? तेल सूर्यफूल, शेंगदाणा म्हणजे शेंगा, सूर्यफूल, करडई, कारळे, पांढरे तीळ, आणि जवस, मोहरीचं आणि कारळ्याचं तेल पण विक्रीसाठी आपल्याकडे असतं. खोबऱ्याचं तेल काढतो. ज्यावेळी सर्व्हिसिंग करायचं असेल मशीनला, त्यावेळी मशीन पूर्ण खोलल्यानंतर चालू करायच्या टायमाला खोबरं आपण गाळून देतो त्या टायमाला. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल मिक्स होत नाही. तुमच्याकडे ऑल सीझनला तेल मिळतं. ऑल सीझनला, अगदी पावसाळ्यात पण आपला घाणा चालू असतो.